राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद मजबूत असतानाच जिल्हा परिषद इंदोरी वराळे गटात ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या एका निर्णयामुळे मावळच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा तालुक्यात प्रभाव असताना पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या आणि प्रबळ इच्छुक उमेदवार असलेल्या मेघा प्रशांत भागवत यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप होतोय। या निर्णयाविरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी तडकाफडकी राजीनामा देत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले। आमदार शेळके यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले प्रशांत भागवत यांनी पत्नी मेघा भागवत यांच्यासह थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजपमध्ये प्रवेश करताच भारतीय जनता पक्षाने राजकीय खेळी करत मेघा भागवत यांची उमेदवारी जिल्हा परिषद गट इंदोरी वराळीची जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। प्रशांत भागवत यांनी राजीनामा दिलेला आहे। आपले निष्ठावंत होते उमेदवार। माझ्याकडे काय कुठला राजीनामा वगैरे आलेला नाही आहे। जर आला असेल तुमच्याकडे तर तो मला काय पोचलेला नाही। प्रशांत भागवत काल या आमच्याबरोबर होता, आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होता। संध्याकाळी सांगितलं होतं की आज आपल्याला काही निर्णय घ्यायचा आहे, परंतु त्याचा ब्राह्मणवाडीला त्यांनी काहीतरी घर बांधलं म्हणून तिथं हळदी कुंकवाचा काहीतरी कार्यक्रम होता। मला मी तिकडे जाऊन येतो, पण तो अजून काय आलेला नाही। आम्हाला त्यातली बाकीची काही माहिती नाही। म्हणजे एक पत्र व्हायरल झालं आहे आता सोशल मीडियावर। त्यांनी अध्यक्षांना पाठवलेलं पत्र, त्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागितली होती, मात्र मग त्याची उमेदवारी कोणी कट केली? नाही, त्यांची काँग्रेस आयात उमेदवार दिली जाते। नाही, हे बघा, त्याची उमेदवारी दिली का कट केली का कुणाला आयाताला दिली का निर्याताला दिली अजून आम्ही जाहीर केली का? अजून आमचा निर्णय आम्ही सांगितला का? ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला स्पष्ट होईल ना कुणाला दिली की नाही दिली। आज लगेच बोलणं की आज आम्ही उमेदवार म्हणून त्याला थांबवलं आहे की त्याला आम्ही देऊ शकत नाही असं काय म्हणालो आहे? अजूनही आमचा निर्णय काय, आता कोर कमिटीतले प्रमुख मंडळी आहोत। उद्या जर समजा युती म्हणून काही जागा सोडाव्या लागल्या तर आम्हाला ऐकावं लागेल, त्याला ऐकावं लागेल, किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी ऐकावं लागेल, आमच्या इच्छुक उमेदवारांना ऐकावं लागेल। असं काही नाही आहे। अण्णा, तुम्ही म्हणतायत त्या पद्धतीने अजूनही तुमच्याकडनं